ए गबस थांब मी बघते त्या सुनी सोबत काय करत होता तुम्ही? कोणती सुनी? गाडी तुमच्या माझ्या गाडी मग कोणाच्या माझ्या गाडी नव्हती ती माझ्या गाडीच्या मागून आली तिच्या घरी चालली होती मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलं का नाही रे आपण? बघितलं तुम्ही हाना ना काय बघा हाना तुम्ही दाखवा तिकीट दाखवा पिक्चरची तिकीट काय माझ्याकडे काय तिकीट अरे तो काय संबंध तो काय संबंध मला मारायचं नाही अहो जरा जरा वाटली पाहिजे टाळूला केस राहिला का तुमच्या आता पोरग खेळायला पाहिजे होते चला सुनी म्हणली होती शेवग्याच्या झाडाखाली बसते कुणी बघायच्या आधीच जातो आता लगेच आईला या सुनीला किराणा चालेला आहे पण जर पारीला कोणी सांगितलं ना तर वांद व्हायचं काय नाही चला डायरेक्ट जातो आणि सुनीला जाऊन भेटत आता का बरं येणे काय ना आरोग्य शेट अजून केव्हाची वाट बघते यायला पाहिजे होते एवढ्या वेळात असं जर कोणी मला येतं एकटा राहणार तुझं जर पाहिलं ना अरे काय रघु तुमने पुकारा और हम चले आए सुने हा मला असं वाटतं ना काय तुझ्या घरीच राहावा तुझ्या घरीच मुक्काम करावा अरे त्या पारीकडे बघितलं ना असं वाटतं हिच्या डोक्यात पाटा उचलून घाला काय साधारण कादा निसती बोगती पण तुझ्याकडं आलं ना तर मला असं वाटतं की तुझ्या घरीच राहावा तिथंच मुक्काम करावा आणि तिथंच झोपावा असं ना मला पण लय वाटतं पण त्या पारीला मारा गोळी तिकडं ते गाणं म्हणा ना मगाच आता आलेलं हा तुमने पुकारा और हम चले आए दिल हथेली परले आए रे आता पुढं नाही येत मला एवढंच येत ते गाण्यापर्यंत ठीक होतं पण ते दिल नाही जान आहे ते काही का असा ना दिल काही जान काय बरं मला मग परत म्हणा तुमने पुकारा और हम चले आए जान हथेली परले आए रे आता बरं वाटलं ना हा मग मनाला शांतता भेट बरं ऐक याच्यात सगळं किराणा आहे सगळं तुला काहीच आणायची नाही तेल हे सगळं आहे बस निवांत आता मस्त पैकी गप्पा मारू कोणी बघितलं नाही ना मला कोण नाही बघितलं इकडं कोण येणार नाही ना नाही ते आहे म्हणा इकडे कोणी येत नाही कोणाचं जाऊ दे तू अनावरा इथं नाही म्हणलं बाकीचं कोणाला भेटतोय मी हा आता मानावर टाइमच नाही आता कधी येणार आहे तो ते नाही येणार नाही येणार हा आयला मग बरं रात्रीच फोन आला आता काय का दिवाळी तुझं तू करून घे दिवाळी सगळं तू करून घे मला काही टाइम नाही ए त्याच्या भरोश्यावर बसू नको सगळं दिवाळीचा किराणा आणलाय तुला सोडून दाखवू का आणि पैसा पाणी खर्चाला आहे तुला नाही तसा आहे आता थोडासा सोबत आलाय पण तो पाठीत नाही का पैसे मागितलं का ते म्हणते आता काय पगारच झाला नाही ना आता काही पैसेच नाही लसूने मला शंका येते रे काय काही तिकडं नादी बिदीत नाही लागला कोणा देऊ मला तसंच वाटत आहे येतो पण ते सांगू का ते जरी तिकडं असलं ना तू आहे म्हणून मला लय बरं वाटतंय. तू टेन्शन घेऊ नको सुख दुःखाला सगळ्या गोष्टीला तुला आहे मी काय ना म्हणजे नाही का मला कोणाची गरज पडत नाही तू असल्यावर मी सांगतो ना तू काळजीच नको करू हा बघ सगळा किराणा आणलेला याच्यात त्याला दुकानदारांनी काय बांधलंय रे त्याला काय हे करायचं होतं का काय बघ ऐक ना आता सगळा जेवढा दिवाळीचा किराणा असतो ना तो सगळा आणलाय तुला काय शंकर पाळे कर करंजा कर लाडू कर चिवडा कर ह्या बघ याच्यात पिठी साखर आहे बरं का ह्या बघ हे हिरा बेसन आईला काय तुला तूप आणलंय खायला काही काही याला करंजाला याला टाक आणि बाकीचं मस्त बाकी संध्याकाळी दुधात टाकून खा आणि ह्या असं तसं नाही हे गावरान तूप आहे अशी गुबगुबीत झाली पाहिजे असे गाल फुगले पाहिजे तो या बघ याच्यात शेंगदाणी हे साखर अरे आता हे काय लोकाला द्यायचं का मला आपल्या माणसाला द्यायचंय आणि मला सांग सुने मी किती प्रेम करतो तुझ्यावर तू आहे म्हणून तर मी इथं राहते नाही तुम्ही केव्हा निघून गेले असते काही टेन्शन नको घेऊ तू काही दुखणं वाहन आलं का लगेच मला फोन करायचा काही काय आणायचं असलं की मला फोन करायचा तो दळण सुद्धा मी आणून देतो फक्त कपडे बिपडे धुवायला कलायचं बरं का ते तुपलं करायचं असे आतले घरातले काम मला नाही सांगायचे बाहेरचे सगळे काम सांग मी बाहेरचे सगळे काम हो रे जरा दम घे मला बोलते किती बोलशील आता तुला भेटायला एकदम असं मी उत्तावळा का बावरात आलोय आता काय सांगायचं आता तुला संध्याकाळ बेसनाचे लाडू करून खाऊ घालते
हा मग काय गावरान तुपाची कर मग तुला काय? येतात ना करता हा मग मला बोल मी मस्त पैकी अशी गोल 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 मळून दे. हा दोघं मिळून ओळून हा बाकी बरं आता चल ये पाणी पोचले बरं का वाफ्यात 12 द्यावं लागेल. चायला रागे मा वावरात काय करतोय हे बियाणं काय करतोय माझ्या वावरात हे सुधारायचं नाही गाड्या ते बिचारे पारुवानी काम करू करू पार मारायला लागली तिथं ह्यो नुसतं लपडे करतोय 3 वर्ष झाले हा याचं ना काहीतरी करावं लागेल. ते वहिनीची किती हाल लावले शेण काढी ती बिचारी अख्खं घरातलं सगळं काम करते वावरातलं करते आणि खुशाली बियाणं लपडं करीत इथं वहिनीला सांगावं लागेल पावर वहिनीला सांगावंच लागेल. अच्छा काहीतरी गुन्हे दिसते तिथं बघा तो गड्या काय लय चाब रे बियाण्याची. ऐक ना काय मला ना लय बोर खाऊशी झाली. बोर खावायचं हा लय आंबट चिंचा खाऊशी झाले असं म्हणजे असं तोंडालाच पाणी यायला लागले. अरे आता चिचाचा सीझन आहे बोराच्या नाही पण मला एक शंका आहे काही वेगळं तर नाही ना. मला तसंच वाटायला लागलं. अयो हो आईला मग तर खुश खबर आहे आईला काय नाही चल आता मस्त पैकी घरी जाय मस्त याचा स्वयंपाक मी बिपाक काय म्हणते तू बी चाल ना थोडं नेऊ लाग एवढं जड मी कसं नेऊ. मी येऊ होय हा मग चल हात लाव उचले अरे याला मला वाटलं तुला हात जडेल ते नाही चल चाल ना तू पुढंच बरं असतं हे तू पुढे मी मागे चल. भाई लय मोठा घोटाळा झाला कशाला मी दरवाजा उघडा सोडून गेले काय माहिती सणासुदीचं एवढं मोठं सामान भरलेलं काय माहित कुत्र्याने नेलं का ते कुणी नेलं का काय झालं मला काहीच कळलं नाही. आता बिचारा एक बोलून राहायचा नाही बाई 2-3 हजार रुपयाचं सामान कसं करावं. त्या गवळात काढायला गेली त्या गवता कुठनं पडला डबा काय माहिती झाला सण राहिला सूद राहिला बाई ह्या शेतामुळं काय कराय भेटलं नाही म्हटलं आता एवढा सण झाला का कराव एवढा लाडू चिवडा करंजा कराव कुठे गेलं सामान कुत्रं शिरलं होतं का काय शिरलं होतं. आता हे बाबा ना असं बडवल मला ना असं नको नको म्हणता बडवल आता काय करावं काय सुस नाही मला डोक्याला वैताग झाला रे कुठनं मला बुद्ध्या सुचली आजच त्या आयातलं गावात काढायचं होतं. चला मग पटकन काय देणे ते काय नाही जरा गडबड येते मला काम आहे अर्जंट काम आहे. जरा गडबड काय रोज गप्पा मारितो माझ्या संघ आज काय गडबड नाही जरा लय महत्वाचं काम आहे लय गडबड आहे मला काय दिने अरे मी तुझ्यासाठी थांबलोय. लय महत्व मी एक तर माझ्या डोक्यातून जाईन निघून मग मला ते ना मला सहन व्हाय ना आता मी ते मला ते पहिलं सांगावंच लागेल मला पहिलं जावंच लागेल ते लय अर्जंट मी का मग गप्पा मारतोय काय मी बिचारा आला ना लय मला मार का पारू वहिनी काय झालंय गप्पा देणे बाबा तू नको माझं डोकं खाऊ माझं डोकं आधी लय खराब झालंय बघ. कशामुळे काय सांगू अरे राशन आणलं होतं हा राशनच घरातलं नाही. हा काय मग नवरा नाही का रघु भाऊ कुठे त्यांनी तर आणलं होतं बाबा तू कसं असं विचारतोय तुला डोळ्याला मारायचं काय नाही, समजत मग नाही माझ्या डोक्यात किड पडलेत बघ. तसं नाही पारू वहिनी नवऱ्याचं काम असतं लक्ष ठेवायचं त्यांनी ठेवलंय घरी लक्ष. आता तो इथं बिचारा घरात कशाला लक्ष ठेवाल मी माझ्या कामात घर उघडं ठेवलं कुणी कुठनं आलं मला सुचलं नाही काय. मग जरा आपण लक्ष ठेवा दिन्या तो तर नेल नाही ना तू माझी जर चेष्टा करत नाही ना दिन्या तू तर नाही ना नेला अरे सामान हा काय माझं सामान राशनचं हा मी होय गरा शेंगदाणं तेल बेसन सर्व नेलं. आयला तुमचं बरं आहे ज्याचं करावं भलं तेच घेते कुदळ खोर मग तू नाही नेलं शपथ नाही रग्या अरे ते काय ती मला आता सुस नाही काय माझ्याच नवऱ्याचं नाव मला यायला लागलंय लय बडबड र कुत्र्यागत मला आता. एक काम करा वहिनी त्याला वाढवा कुत्र्यागत त्यांना बडवा मग का तुम्हाला माहित नाही काय माहितीये तुम्हाला कसं काय माहित असणार काय झालं, काय झालं तुम्ही सांग. तुमचं लक्ष कुठं असत. अहो पारू वहिनी रघु परत त्या सुनीच्या नादी लागला मग माझा नवरा मग कोणाचा माग एकदा तुम्हाला सांगितलं होतं त्यावेळेस झालं ती तुमच्या भावना तुम्ही म्हणलं काय सुधारण भाव बाय 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 आणि ती तर गेली होती की नवऱ्यासोबत ती जिकडं दुकानला का कुठं होता कामाला तिकडं कट नाही गेली इथं चालू त्यांचे लपडे 3 वर्ष झाले. अहो बाई, गेल्या वर्षी मला म्हणलं की ती गेली गाव सोडून आणि तुम्ही म्हणता ना ते तुमचं राशन काय हा, हा, हा. तिला दिलंय काय असं काढू काय दाखवत म्हणताय का? होता हा हे तू होता गावरण
होतं की अरे होतं काय मला आता बाई त्याला बाडवा जरा. अरे देवा या आता घरी म्हणाव रग्या तुझं ना चटणीच करती. कुठे मला काय कुठे आहे का त्याच्या मागे हिंडू मी तुम्हाला सांगायला आलो वहिनी आणि तुम्ही माझ्यावर भडकाता लगेच. नाही तुझ्या नाही बरं मला सांग ना चांगला आहे तसा चांगला आणि तेवढंच नाही वहिनी मग तिनं चिचन बोर मागती. मला वाटतं ना तिला लवकरच पोर होती ना तुम्ही मला असं नव्हतं वाटलं खरं म्हणतोय. मग मी काल माझ्या कानाने ऐकलं डोळ्याने बघितलं मी असं गुलू गप्पा चिचा काय मागती लय आंबट खाऊशी वाटतंय आणि वरून राग्या काय म्हणतंय हा चांगली खुश खबर आहे चांगलं म्हणजे तुम्हाला तिकडं मी कोणाच्या तोंडाकडे बघू याला लाज आहे का पहिले सोडून दुसरी करते तिचा कुठं नवरा गेला बाया जा की नवऱ्याच्या हात धरून माग माझ्या कशा नवऱ्याच्या माग लागलाय. आल्यावर बघा जरा त्याच्याकडे माझ्या सांगायचं काय म्हणतात मी आलोय म्हणून सांगू नका म्हणजे मी सांगितलं म्हणून हा कसं गेलं दोस्त आहे ना मा येऊ का वहिनी वहिनी येऊ का काळजी घ्या. हो नाही तुमची नाही सुनीची पोर होती ना तिला आता तिचा पण मुडदा बसवते. येतो वहिनी दिने खाली बस 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 काय अजून काय म्हणत होते अजून होय अजून बरंच काय म्हणत होते पण राग लय खुशी एवढा आनंदी आहे तो गाणे काय म्हणतो खुश आहे आणि मग लई तुम्ही बघा आता कभी खुशी कभी गम. येऊ का मी काय म्हणते दिने माझ्यात काही मी कशी आहे चांगली आहे का नाही वहिनी. हो पारू वहिनी तुम्ही लय चांगले हो पण त्याला तो नाद लागलाय ना सुनीचा 3 वर्ष झालं तिच्या माग आहे. आता कवर सांगू तुम्हाला सांगून मला वाईट आला. तुम्हाला एकदा मागे सांगितलं होतं मी मस्त 3 वर्षापासून चालू आहे त्यांचं पण कसं वाटतं सारखं नको सांगायला कसं तुमच्या संसाराचं वाटलं होईन हो त्याच्यामुळे नको म्हणत होतो मी. जाऊ दे ते संसार बिसार असला नवरा काय कामाचं दिन्या मला ना तू एक मदत कर. तू फक्त ना कुठं आहेत कुठं नाही एवढं सांग मला असं त्याला ठेसते ना नवरा बिवरा नंतर बघल माझ्या परपंचाचं वाटलं होतं तर मी कशाला गप्प बरोबर तिला ना आता बघ कशी ठेसते बघ. चल नाही मी जातो कसं ते अरे तुला मी ना देते ना 1500 रुपये. नका पैशाचं काय नाही वहिनी तुमचा सुखा संसार व्हावा माझी एवढीच इच्छा आहे माझी त्यांनी लपड करायचं बंद करावं पाहिजे एवढंच आहे दोस्त आहे म्हणून. येऊ का मी आलतो म्हणून सांगू नका. अरे दिने आला जरा फोडून घेऊ दिने सांग ना मला सांग ना माहित आहे नाही हा त्या सुनीला दिलं का नाही तिचा नवरा तिकडे 3 आणि 4 वर्ष राहतून तुम्ही तिला सर्व पुढं होता की राशन पाणी सर्व चिचा खायच्या कशाच्या चिचा बोर लय खुश आहे का मला काय माहिती मला काय माहिती तिला चिचा आवडत येत का बोर आवडत येत माहित नाही. तिचा नवरा तिचा बघा ना मी कशाला बघू तिला तिच्या म्हातार झालं की उन्हानं जरा कळू द्या तुम्हाला जरा आता काय कळायचं तुम्ही गप गुन्हा मला काय ते खरं सांगा आता माझ्याच्यानं काय तुमच्यापाशी राहणं होणार नाही आणि मला काही संसार करायचा नाही. ती सुनी आण आणि बस घेऊन अरे त्या सुनीचा मा काय समज ऐक ना पारे तू ऐक ना नाही सांगा मला सांगा मी तुमचं डोकं फोडून टाकेन सांगा लवकर. दिलं घरातला किराणा मी सुनील नेऊन दिलाय अरे त्याचे पैसे देणार आहे ती तिचा नवरा म्हटला मी ते पैसे पाठवतो पण थोडा उशीर लागन तर ती मला म्हणली की ही काय तुमचं काय बोराचीचा खायला तुम्ही काय म्हणला मला काय म्हणतो का म्हणून बोरांचीच आवडत आता अरे मला माहित नाही पारे तू ऐक राव तसं काही नाही ना ऐक ना तू तिला तिच्या काय खरं सांगत नाही ना. अबा तुम्हाला थोडं जरा काय वाटलं पाहिजे तिचा नवरा 3 वर्ष झालं गाव सोडून आहे आणि तुम्ही तिच्यापाशी जाताय तिला तर काय राहिलं गेलं काय झालं मी म्हणलो का त्याला तू इकडे गावाकडे येऊ नको तुला तिकडे राहतो का नाही मला माहितीये का. जरा सुधरा ही लोक ना गावातली नावं ठेवायला लागली ती बाळण पोरग कुणाच आहे तुमचं नाही तर कुणाच आहे सांगा. आपलं नाही काही संबंध तिचा नवरा ते बघून घेते खरं बोलतच नाही ना नाही बोलत ना चला पारे चला. अरे असं मारू नको कोणी बघन द्या बघितलं ना तर म्हणते बायको नवऱ्याला धाकात ठेवती पण त्या बाईला तर काय झालं ना तर अख्खी इज्जत जाईल तुमची गावात. कुठपर्यंत सण करायचं व सोडा किंवा आता इथून पुढे ऐक ना पारे मी इथून पुढे तिला भेटणार नाही आणि काहीच नाही तिच्याकडे जाणार पण नाही. राहिले कुणाचं तिला आपल्याला काय माहित देवा तिच्या पण मला माहित नाही तिच्या नवऱ्याला माहिती. पारे ऐक ना तू अरे मग तू घरी चला 4
घरी चालतो पहिला असं कोणी बघन वावरत ना कोण नवऱ्याला मारायचं वावरातच. घरी काय मी इज्जत काढून घेऊ का? चला घरी. बरं चला बघते तुमची. नाही पाहुणे येतो म्हणते कोणी येतं नाही मग बघायला कोणतरी काढाच करीत असणार माझ्या 100%. अरे काय देण्या? काय नाही काय मामा कुठं चालले? काय नाही सुट्टी झाली कंपनीची, चाललोय घरी. तुम्हाला मामा म्हणावं का नाही असं वाटतं तुम्हाला? पोरगी नाही. पोरगी कुठं आहे तुम्हाला? हा पोरग नाही. हा मी काय म्हणतो होय. तेवढं बघा ना माझ्या लग्नाचं कुठं होतंय का? त्या दिवस कुठं चालला होता पळात लय? तेच ना मग ज्याला नाही त्याला 2-2 काय आणि आम्हाला एक भेटा ना. कोणला? नको भाऊ सांगायला परत तुम्ही गावभर करताना येईन मग अंगलटीन सगळं. नाही करीत गाववर. काय नको ते हाय ते बरं आहे भाऊ माझ्यासाठीच बघितलंय मी आणि त्याचं टेन्शन येते मला. एक तर इथं मी असून म्हणजे एवढं जेवण पोरग लग्नाचं आलंय मला भेटत नाही. आणि खुशाल घेऊन बसतो घरी एक इकडं एक. अरे कोण? आता माहित नाही कोण? माहित नाही का आता? अरे कोण? अहो तो राजा नाही का हा हा तो सुनी बरोबर ते तर मस्त 3 वर्षापासून बघत होत. 3 वर्षापासून आता सांग कळ ना या का लेकरू काय? होईन. आणि मग काय बोलतो? त्याच्यामुळे पावर वहिनीला सांगायला गेलतो गारपडीत. तू माझं कोण गेलतो? मीच गेलतो ना सांगायला. चांगलं कळी जाणारच म्हणे तू. मी कायची कळी करतोय मग म्हणजे का ज्याचं करावं भलं आणि तेच म्हणतंय. अहो काय सांगू तुम्हाला मला देखवत नाही ना. अरे काय दाखवत नाही, ज्याला करता येतं ते खातं. तुला काय पडतं याचं त्याला त्याचं त्याला? त्याच्यामुळे तो लग्न व्हाय ना. आता मग आता फक्त मी संसार वाचव म्हणून सांगायला गेलतो पारी वहिनीला. हा आणि तुम्ही म्हणतात याच्यामुळे व्हाय ना. तुम्हीच बघा ना मला वाटतं तुम्हीच काढा करता काय माय पाहुणे येऊन देत नाही माझ्या घरी. आता तू माझी आज गाठ पडली आणि मी पाहुणे येऊन देत नाही का? मला टाइम तरी आहे का? रोज ड्युटीवर आहे मी. हा का मग तेवढं बघा ना कुठं आहे का कोणी ओळखी पाळखीत पाहुणे रावळेत तुमच्या? बघावं लागलं. बघा आता कसं आहे चाललं वय निघून चाललं. आता मला एकट्याला राहायला लय कंटाळा आलाय. भेटली नाही कधी जोडी तर. सध्या तर काय पुरींचा अवघडच आहे आता, पण बघा. आईला मी असंच जातो काय नवर. अरे ते पार वहिनी लय काम करते रे. मी जाता येता कवा बघतो कंटिन्यू वावरात आहेच, घरात आहेच. वावरात अख्खी दारे दुरे तीच उभी आहे. तो रागे नुसताच हिंडतोय बॉम्बलात. लय हिंडतोय ते सुनीच्या मागे हिंडतोय नुसतं बोंबलत. बिचारा वहिनी किती कष्ट करतात ते माहिती का? असं म्हणतोय तू काय खरं आहे काय? करोय ना तिला चिचा खाऊशी वाटल्यात. आणि त्या सुनीचा नवरा ते कुठे येतं इथे नाही त्याला काही घेण देण नाही. मला वाटतं सुनीच्या म्हणते नवरीची ना. जागा रागेनेच घेतली काय ना. याच आहे का तिचं आहे? त्याच आहे काय माहिती बा मग करा आपण करायचो बाबा ठाण यायचं आपला अंगलट. मला तर वाटतं ना रागेच असणार. काय हो झाकली मूठ 1.25 लाखाची आपल्याला तरी काय करायचं? काय घेणं आहे? काय घे नाही म्हणजे हा हे तर माय भाई ना काय घे नाही. बघा तुम्ही तुला. तेवढं बघा पुरीच. हा चाललो मी ड्युटीवर. हा निसतात ना आवाला मामा एक पोरगी नाही. काय करायचं मग आता जातोय का तसंच वर. गुण लवकर येऊ, कोणी बघितलं नाही पाहिजे आपल्याला. जाम बस खांदे वाटतात. जायला रागायच्या नुसता सुनील घेऊन येणार तो. आज ना पारू वहिनीला सांगावंच लागणार. याला ना रंगे हात पकडून देतो. जे होईन ते होईन वहिनीकडे जावं लागेल. साबण संपलंय बघत. अहो वहिनी अहो काय तुम्ही भांडे घाशीत बसली इथं? काय झालं? काय झालं म्हणजे? काय झालं तर? अहो तुमचा नवरा त्या सुनील घेऊन गेला पिक्चरला. काय? हा ते रघु. आता कालच सांगितलंय की त्या माणसाला आणि पिक्चरला घेऊन. आणि मग मी काय माझ्या बोलताय? स्वतः डोळ्याने बघितलं. तुम्हाला सांगतो गाडीवर बसले ते असे चिपकून बाई तू किती किती सांगायचं त्या माणसाला? कुठं आहे ती? कुठल्या रस्त्याने गेलेत? पिक्चरला गेलेत आता. मग आता 3 तास येणार नाही ती की. मी का म्हणतो येतील ते आपण त्यांच्या वाट बघत बसू. काठी घ्या अशी चांगली लांब चला अशी. काठी चला काय तुम्ही. घेते जाता जाता. अरे थांब चप्पल घालू दे ह्याला ना. आज माणसाचा काय ती बघते. अहो, वहिनी मी काय म्हणतो ऐका आता आपण इथं लपू त्यांची वाट बघू. बाई चव जायची वेळ होईल की आता इथं गावात. अख्ख्या गावात घातली ते राग्याने चव काय इथं चव जायचं. बरं चला चला तुम्ही. चला या इकडे या. चला पहा येईनच तो आता येईनच. येईल ना. ह्याच वाटण गेलाय ना. माहित नाही का तुम्हाला कधी नेलं का पिक्चरला? त्या सोनीला पर माग बसून येतो. बघ की आज ना कशा नडक्या सवळ होती. एक तर ती राहील नाहीतर मी राहील. माझा इंगा धाकवतीच आज. अहो पारू वहिनी मी तर बघ अशी मिठी मारली ती जोरात
अशी तुम्हाला घालायचं नव्हतं धोंडा बिंडा घेऊन एखादा. कशाला उगा म्हणलं पहिलं वहिनीला सांगावं भाऊ काय असं त्याच रंगी हात पकडून अहो देतो तुम्ही तुम्हाला. धोंडा घातला असताना तर मी त्याच्याकडे बघितलं असतं नंतर घाव देते मला आता. हा. माझं ना आता मला नाही सण होत. त्या दिवशी सांगितलं एवढं सांगितलं नाही 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 शपथ घेतली. काय बाई खजळा माणूस सवय नाही जाणार नाही, त्याची. हे? हे, हे. असं माणसाकडे जाते सवय. सवय हे? मेल्याशिवाय जात नाही. हे? मरू दे मेलं तर काय नाही फायदा. नाही तेवढं बघा पण सांगा त्यामुळे सुनीचा नाद सोडायला लावा. इथं मा ना लग्न अजून आणि कशाला दोन मी दोन मी मी बघून देते तू नको काळजी करू थांब. हा मग मी तुला बघून देते. हा. तू फक्त नुसतं ना हे कुठं जाते काय करते ती एकदा ह्यांचा नीलच करते बघ मी. गाव दिस कशी मूवी बघते ती पिक्चर बघते तीच बघते ते सटवीला ना अशी झोपडते ना बघ कशी झोपाडते नुसती. खरंय 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 का नाही खोट आहे. खरंय तुमचंच खरंय. माझं काय चुकतं का नाही नाही तुमचं चुकतं का माझं. मी बरोबर आपली शेतात काम करते घरातलं काम करते आणि त्याला लक्ष द्यायला वेळच नाही. हे पुढरे गत आपला कपडे घालतोय आणि जातोय गावात. त्याला लक्ष फक्त सुनीकडे देतो तो दुसरीकडे तुमच्याकडे तर अजिबात नाही. हा मला तर बाईक वाजते अशी सोन्यासारखी तर मी काय जपलं असतं कुठं ठेवू कुठं नाही असं केलं असतं. माझं माझं पण नशीब लय हे म्हणायचं नाही का म्हणजे माझ्या नशिबातच नव्हतं. हे असलं दलिंद्र पडणार होतं पडलं. तुझ्यासारखा नवरा भेटला असता तर माझं लय कल्याण झालं असतं. बघा ना तुमच्यासारखी पोरगी चांगली एखादी बघते. मी नाही करणार लपडे अशी. नाही जाऊ दे तुमच्या नवऱ्यासारख्यात अजिबात नाही वागणार. मला काय सुनीचा वाटतं नाद तर करणारच नाही. सुनीचा नाद जाऊ दे पेटू दे बघते काय आहे ती नाही तर मग येते बितीन इकडे इकडे दिसलं ना एकदम भारी. कस काय होता पिक्चर? सुने तू एक काम कर आता आपल्याला कोणी बघायच्या आधी तू इथून मधल्या मार्गे घरी जाय. उद्या मी तुला भेटायला तर निवांत गप्पा मारू आपण. बरोबर दीडशे वगैरे झाडा खालीच्या. हा ती द्यायची घरी जा पण तू. हा जा जा बाय. चल बाय. हा का जा चला वहिनी ते बघा ती पळाल तिकडे ती बघा वहिनी ये पळण रघु. काय रे? काय म्हणजे आय हा कुठे गेलता तुम्ही मी कुठे गेलता सांगा मला ती. अरे गावात तुमच्या बापाची गाडी आहे मी. अरे. माझ्या बापानं गाडी दिलेली. गावात गेलतो ती सुनीता गावात भेटली. तुम्हाला जरा शरम आबरू ती पोरगी गेली आता ती सुनी तिचा नाच सोडायचा का नाही तुम्हाला एकच सांगा. तुम्ही आता ना माझी इथं 4 चौघात पै पाहुणे येते तर तुम्ही चला चला गाडी चालू करा. चल बस तू चावी दे. घरा हा वहिनी सोडू नका. सोडती बी आता. हा बस देण्यामध्ये हा मग हो काय काम आहे? नाही नाही काय मग पाहिजे ना? त्याला नाही, मी नाही. सांगितलंय हा, बस मग. मी सांगितलंय बस वहिनी देण्या- सांगितलंय मला मी बसणार आहे. हा बस तुम्ही वहिनी बघा याच्याकडे चांगले हा बघ की चांगलं. असं धरलं होतं वहिनी असं असं हा असं मला माहिती ना सोड चला गाडी चालवा. गाडी चालवायच काम. उतर वहिनी आणि एक काम करा तुम्ही आता तुम्ही डायरेक्ट हाना आता तुम्ही हाना हाना तुम्ही वहिनी तुम्ही हाना. अय, करणारच आहे मी. आम्ही आमचं बघून आणायचं का काय करायचं ते तू बोल काय मध्ये हे करतो रे? मध्ये हे करतो म्हणजे म्हणजे हे बरं लपडे करायचं तुम्ही आणि आम्हाला मध्ये काही तुला काय संबंध आहे आमच्या दोघांच्या प्रपंचात? काय सोबत काय करत होता तुम्ही? कोण दिसू दे चालती गाडी तुमच्या माझ्या गाडी? मग अय, मग कोणाच्या माझ्या गाडीवर? गाडी नव्हती ती माझ्या गाडीच्या मागून आली तिच्या घरी चालली होती. मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलं का नाही रे आपण? बघितलं बघितलं का तुम्ही नाही? हाना ना काय बघा आता हाना तुम्ही. अरे ती माझ्या गाडीवर नव्हती तिचा माझा काही संबंध नाही ती माझ्या मागून येत होती. अव तुमची असली ना उला मी स्वतः माझ्या डोळ्यानं बघितलं. मी तिचा आणि माझा काही संबंध ती माझ्या मागून येत होती आणि मी पुढे आलो आणि तुम्हाला ती दिसली अचानक. बस करा तुमचं हीच आहे ते मला खरं सांगा. अहो वहिनी मी सांगितलं पिक्चरला गेलतो यो तुम्ही हाना ना याला. गेलता ना पिक्चरला? पिक्चरला हा. मी मग अरे येणे झालं असं एवढ्यात उठा उठा तुम्ही अर्ध्या तासात पिक्चर येईन का मी? उठा किस चेक करू बघू दाखवा आता बघू. आता काय ठेवणार आहे वहिनी ते तिकडे फेकून हुशार आहे मग यो तू वरच्या लय खिशात हुशार आहे बघू. यो तुम्ही हाना त्याला तुम्ही काय नाही आणि बघितलं दाखवा तिकीट दाखवा पिक्चरची. तिकीट काय आलं माझ्याकडे काय तिकीट? किती खरं आणि किती खोट. अरे हाना हाना तो काय संबंध आहे? तो काय संबंध आहे मला मारायचा? नका. म्हणजे- त्याला मारायचं नाही. तो कोण आहे? ती कोण का असं नाही मी नंतर बघेल त्याला काय मारायचं. मग? ती सुनी कोण आहे तुमची? कोण ती? सुनी कोण आहे? तुम्ही हाना चला इकडं वा. ती कोण नाही बाई? इकडं वा. माझ्या बापाची गाडी फुटल तुमचं. हाना वहिनी सांगा, सुनी कोण आहे तुमची? कुठं कोण आहे? मग? आणि कोण आहे? ही तिचा तुमची- मा काय संबंध? तिचा मा काय संबंध आहे? मग अय, तू ऐ, बस. त्याला बोलायचं नाही. तुम्ही हाना वहिनी तू आणि याचा काय संबंध आहे? तो आहे बा. अयो तुमचा आणि सुनीचा काय संबंध आहे? अयो. तुमचा आणि सुनीचा काय संबंध कुठं काय संबंध? अय, माग तू जरा हाना वहिनी. माझ्याकडे आला ना तर सांगितलं ना म्हणजे तू. हा, काय करतो? अय, कुठला लय लेका शर्ट पांढरा सफेद का? अरे माझा आणि तिचा काय संबंध आहे राव? सारख्या पोराला चाला करू नका. अरे मी गावात गेलतो तुम्ही वहिनी
आईला भाऊ कसं होतंय पिक्चरला खरं बोला. खरं बोला. अरे पिक्चरला नव्हतं गेलं याचं काय गाडीपासून लांब. त्याचं काय केलं? गाडीपासून अजिबात थांबायचं मग तुला वापर काय दिली मला गाडी ती कशाला दिली माझी? काय दिली? मला काय दिली दुसऱ्यांच्या बायकांना तुला ती का चालली तर पाठीमागं बसून माझ्या गाडीला हात लावायचा नाही ती सुनिका गाडी बसली होती माझ्या बाजूला. तुम्ही येतो आईला. तो काय संबंध आहे त्याला हाणायचं नाही. तो काय संबंध आहे मारायचा माझ्याकडं- म्हणजे लपडे करायचे हा. मग मी वहिनी कोणी पारू वहिनी कोणी मी हा, हाय मग? ती. हाय, माझ्या म्हणजे तुला यांनी सांगितलं काय की बाबा मी गेलो पिक्चरला गेलो म्हणून यांनी सांगितलं ना तुला काय सांगितलं आम्ही पिक्चरला गेलाच नव्हता पिक्चरला तर सांगणार कोण? नाही 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 मग कसा ह्यानी म्हणला? ह्योच गाडीचा नाराज म्हणे हा? आमचा काही संबंध नाही हा? मी गाडीवर येत होतो ते माझ्या गाडीवर मागून मागून आली आणि माझ्यापासून वळाली आणि तुम्ही बघितलं तुम्हाला वाटलं माझ्या गाडीवर उतरले ते दात राहिला का तोंडात होय. लपडे करताय म्हातारेपणी वहिनी लय खोटं बोलतोय अरे. लय खोटं बोलतोय मारायचं नाही तिला. हा? तिला मारायचं नाही वहिनी बघ का काढा ती चपल्या माझ्या बापाने घेतलेल्या काय चपला काढा आता काय कपडे काढून घेते काय माहिती काढा. वहिनी मारा तुम्ही द्या पटपट काय देऊ द्या सर द्या काय मला? सुनीकर हाय असं उघडा करते काय चल घरी चल घरी नाही माझ्या बापाच्या गाडीला हात लावायचा नाही आणि तुम्ही घराकडे यायचं नाही ती सुनी आणि तुम्ही तिकडे काशी करायची मी माझं मी आणि तुला बापाला म्हणा गाडी घेऊन जा गाडी नाही लागत मला मी दुसरी घेईन गाडी तुम्हाला काय बाया फिरवाय गाडी देऊ द्या का ए, द्या की तो काय संबंध तो काय संबंध मला मारायचं हा? आणि तू 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 गप नाही पारे अरे तुला काही चार जाऊ का इज्जत बिज्जत आहे का नाही इज्जत गेले झक मारत मला नाही माहिती चला काय चला मला जायचंय कुठं माझ्या घरी जाऊ ना मग मी थोडं धरलंय तुला द्या चावी द्या गाडीची तुझ्याकडे ती गाडी चावी आहे मला येत नाही पण मी माझ्या बापाला लावून देते ए, दिन्या, चल चल दिन्या. वहिनी हा, नाहीतर घे गाडी चल अय, तो काय संबंध गाडी बसायचा मला बोलायचं नाही चल काय दिन्या कर चालू गाडी गाडी जर बसला ना तर मी हाणीन तुला आता हाणायच काय काय ए, तू दिन्या, गाडीवर नाही चालू. बसायचं मी आहे. तो काय संबंध चालू कर तो काय संबंध माझ्या गाडीवर बसायचा आय, मी सांगते हा, तुम्ही शांत बसा ए दिन्या तुम्ही मारा ना तुम्ही तो आणण्याचा काय संबंध आहे ती मी बघून घे ए, कर चालू तसलं काय नाही मी फक्त वहिनी सांगायला आलतो असं बरं मार हे नाही करायचं ए, दिन्या तू आण आय, काय कर संबंध तो मा कुठं वहिनी हे धरा बा तुमची चावी तुम्हाला ही तुमची चावी तू काय संबंध आहे आता मी तुझ्या डोक्यातच दगड घालतो अरे आवा लोकांच्या पोराला मारता का आणि मग त्याचा काय संबंध आहे मला मारायचा त्याचा काय तुमचा संबंध काय सुनीचा संबंध होता माझ्या बापा अरे माझ्या गाडीवर ती आली नाही ती माझ्या मागून येत होती पास करा तुमचं लय कौतिक झालं आता हिथं असं काय पुरावा आहे का ती माझ्या गाडीवर बसून आली असं काय तिथं काय चिकटलेलं आहे का तिच्या पुरावा देऊ का हा तुमच्या नादाला लागणार ना अव जरा वाटली पाहिजे टाळूला केस राहिला का तुमच्या आता पोरग खेळाय पाहिजे होते उठताय सुटताय दुसऱ्यांच्या बायाकडे मग पडताय होईन त्याला काय होतं का तरी होईन ना काय देऊ टोपी दे ना आपली निघा तिकडं टोपी नाही आणि गाडी नाही चावी दे. मला येते का चालवाय ए घेशी ना अंगावर पाडून वशी ना येऊ दे ना मी होते ना तू अरे, बस ना पाय- सुनेला पाणी घालत अरे पाय बी मोड परत मला दाखवायला दे. द्यावं लागेल तुला ओढू दे अरे ऐक तू मी ऐकत नाही मला लाडगोडी लावू नका ती तुमची सुनीला बोला तुम्ही जाणार आहे तिच्याकडे कोण? जाणार आहे का सुनीकडे कोण म्हणलं असं अहो खरं बोला की अरे कोण म्हणलं तिच्याकडे जाणार आहे मी आता मग माझा दिमाग खराब करू नका अरे आज नाही जाणार हा हा नाही जाणार आता नाही जाणार इथून पुढे कधीच नाही जाणार करा गाडी चालू करा गाडी मला माझ्या बापाकडे सोडून या करा गाडी चालू एवढं लवकर सकाळी जेवण खाऊन मला ठेवते ना मोकळं करून अरे सकाळी चांगलं ए, जेवण पंचायत माणसा चल कर गाडी चालू सकाळी जेवण कर मला पण डबा कर आणि मग जायचं 2 दिवसात परत मागे अहो तुम्हाला शरम लाज कशी वाटत नाही व असं बोलायला करून गुन्हा करून जाऊन कोण? माझं डोळं मी काय केलं? वाचलं. या माणसाच्या लागलं कोण? सोड मला नेऊन मला आत्ताच्या आता नेऊन सोड अरे इथं बोबाटा कर वाचवा वाचवा मला वाचलं, वाचवा. ओ दादा इकडे या. ओ दादा इकडे या. हे बाई काय तरी बोलत माणूस मारले वा, का मारायला लागले आमच्या नवरा बायकोचे थोडे वाद झाले तर नाही हो. ती मला म्हणते काय यातलं करून घ्या मला म्हणलं अरे नंतर करू आताच काय पाहिजे रस्त्यावर वाद करते मग तुला काय ना त्याला म्हणतो घरी चल तर ते ऐका ना सांगा बरं तुम्ही समजून त्याला घरी चल म्हणा दादा इकडे आहे ना मारलं मला ना 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 इकडे या, इकडे या, ना ना इकडे
अहो, गेला एक नवरा बायकोचे भांडण उगाच आलं ते लांबून पळत आलोय. तुम्हाला काय माहितीये का, तुम्हाला काय माहितीये का, मला इथं रस्त्याला ना त्या सुनीला घेऊन हा पिक्चरला गेला होता. ते तिचा नवरा नाही का 3 वर्ष झालं तिकडे कामाला आहे. ह्याला ना काय अहो, वाटलं काय ती आळ घेते राव ती मायावर. मी आता गावातून आलोय मी नाना आणि ती म्हणते तुमच्या गाडीवर बसून आलोय आली ती. पण रघुता ते होय हा? सगळ्या गावाला माहिती तिची टोपी काय त्या बाईला ती काढून घेतली बायकोनी. पारूबाई मी होतो कष्ट करू करू दमली राव. मी तिला तेच सांगतो एवढे कष्ट करते मी कशाला इकडे तिकडे हेंडन म्हणून. आम्ही बघतो ना काय ते. काय जाऊ दे आता जे आहे ते झाकली मूठ 1.25 लाखाची ती रडायला लागली जा घरी आणि रस्त्यावर भांडण नका करू. ए पारूबाई जाऊ दे आम्ही जात आहे ना यांना जर म्हणजे कान उघडणे करू आलं का लक्षात. चल बस गाडीत रस्त्यावर नका भांडण करू जा. पदर ती घाम पुसायला मला. नाही पदरला हात लावायचं नाही. घरी जा. तू काय आहे माहिती का रघुता ते? ते नाच सोडून द्या आता वया मनानी कवर होता त्याच्यामुळे पळणार आपलं तर डोकं आउट झाले फार डोक्याला रघुता ते फार आता तुमचं चाललंय इकडे गावात सगळी इकडे आता बस सुने आपलं बस बघितलं का, मी माझं जीवाचं ना बरं वाईट काय करून घेते. चुकून तोंडाला आलं राव. या गोष्टीवर मला हो ना. ऐक ऐक किती मोठं संकट जरी आलं ना तर अशी घटना कधीच करायची नाही. हा जीव काय पुन्हा नाही. तुला राग आला ना 4 दिवस माहेर जा आम्ही याची कान उघडली करू पण असं कधीच करायचं नाही. आलं का कोणीच्या जगामध्ये जे चालतं पेपरला वाचतो इकडे वाचतो नाही. हा काय होतंय लोक थोडं 2 दिवस रडतेत करतेत पाच खायला लागतेत. हा तो आत्मा जातोय तो त्याच्या जीवाशी जातोय. हा जीव पुन्हा नाही. तो जीव दिल्यावर काही येणार आहे का? काही येणार आहे का ह्यो काही नेट होईल उलट मोकळा होईल. आलं का लक्षात. असं कधीच करे संकट थांबरे राग्या देव कटाला ठेवून हा संकटांना तोंड द्यायचं असतं. आलं का लक्षात. अहो, हे हो जरा म्हणूनच 4 वर्ष नांदली नाही तर दुसरी असती ना कवाच निघून गेली माझ्याकडे असती. यायचं ना मला सांगायचं ना. काय सांगायचं, झाकलेली मुठ आपलीच असते नाही का 1.25 लाखाची. लय मारलंय सरपंच तिनं मला नाना. मारायलाच पाहिजे. तू जरा आहे ना लक्ष ठेवून जरा नीट करायचं. लक्ष नाही मी काय तू करते. एक काम कर खंबीर राहायचं. हे ते तू जे म्हणले ना जीव द्यायचं भानकडे आत्महत्या करणं हा म्हणजे सगळ्यात मोठं पाप आहे. देवाने आपल्याला कशाला हे केलं ना आपण हाताने हे करायचं असं चुकीचं आहे एकदम. जे जगामध्ये घडतंय ना एकदम चुकीचं आहे. राग्या तू गप तुला नाही सांगितलं माहिती तोंड घालायला. अहो त्यांना ना काय नाही, त्यांना काडीची अक्कल ऐकून नाही. घे. ज्यांनी जन्म दिला त्याला मरण आहेच पण त्याला कसं देवाचं यायला पाहिजे ना देवा घरचं. आलं का लक्षात. मी तिला तेच सांगतोय. तू अध्यात्म कर थोडस हे कर. आलं का लक्षात. आणि मन खंबीर ठेव आणि संकटांना तोंड द्यायचं असतं. याच्याकडे बघू आपण याला नीट करू. खंबीर राहा जरा. राहते माझी मी हे असू नाही तर नसू घरात माझी मी एकदम अशी गड्यागत ताकदवर राहते. खंबीर रान संकटाला तोंड. बघितलं का. ऐका राग्या लाज वाटायला पाहिजे. मी सांगतोय तिला नाना. हा बस चल. ऐकून घे. याच्या भांडणापेक्षा आहे ना 2 दिवस माहेर निघून जा. राग शांत होईल याच्याकडे आम्ही बघू. आणि बिगड तुकड्याचं मुरू दे नाही तर सुनील तिथं जाऊन निघून जाऊ नको. तू निघून गेली ना उलट तिकडे जाईन परत. याच्यावर लक्ष ठेवी. बाजार हाटायला गेली संगत जात जा. मला याला आता घरी सोबतच जाते. चला, जाऊ दे. चला. हे तात्याने बरोबर सांगितलं. चला बस चला की. बस ना गाडी. चालू करा आधी. अरे तुपल्या बापाची गाडी आहे बस. माझ्याच बापाचे आहे, तुमच्या बापाने थोडी दिली. जा भांडण नका करू आता हा अजिबात नाही. अजिबात राग आणि थोडस मन खंबीर करी जायचं धीटपणे जायचं. शिपायला लागलाय जा. येऊ नाना. बरं झालं ना तुम्ही टाइमवर आले. हा ना राव काय काय आठवण ते लांबून पळ चालू आहे. मी बी ड्युटीहून चाललो होतो घरी. आरडाओरडा ऐकायला आला. राग्याला समजायला पाहिजे डोक्यावर केस नाही राहिला अजून मूलबाळ नाही काय नाही काय. त्याच्यामुळे त्याला मूळ बाळ आहे ना ते घरी लक्ष देत नाही. असंच बॉम्बला त्या सुनीचा नवरा आहे काय तिला घेऊन जायला पाहिजे ना. खुशाली तर ठेवले ते तिकडे 3-4 वर्ष झाले. नोकरीला आहे ते येत नाही जात नाही. पण ती पारूबाई खरोखर काम करते. कष्टाळू बाई आहे बरं का. जाता येता बघा शेतीत चांगली हातभाती. ठीक आहे आपण राग्याला जरा नीट करू. 1-2 दिवस जरा वेळ मिळाला का हा नीट करू आपण. त्या पारोला सांगू त्याला सोडू नको. दारे राहायला संग घरून नको घरून सोडू नको. चला ड्युटीला चालले का आले नाही चाललोय. चाललेत का. चालेल येऊ का मग. हा या तुम्ही जातो मी मग ड्युटीला.